नमस्कार, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान म्हणजेच माळेगाव यात्रा जवळ आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळेगाव यात्रेमध्ये असे काय खास असते जेणेकरून दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ही यात्रा ओळखली जाते याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। थोडक्यात म्हणजे यात्रा कशी असते आणि त्यामध्ये काय काय असतं ते थोडक्यात जाणून घेणार आहोत। माळेगाव यात्रेबद्दल सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही यात्रा म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणारी यात्रा आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ही यात्रा आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबाची यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून दशकापासून ओळखली जाते। या यात्रेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणाहून म्हणजेच देशभरातून उंट, घोडे, गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल अशा प्रमाणात असे विविध प्राणी व्यावसायिक या यात्रेमध्ये घेऊन येत असतात आणि या कारणामुळे यात्रेमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते। ही यात्रा म्हणजे ग्रामीण उद्योगाला चालना देणारी यात्रा आहे। याचे कारण असे की या यात्रेमध्ये खेड्यापाड्यातील लोक असतील, व्यापारी लोक असतील, परत साधे लोक असतील जे त्यांचे स्टॉल या यात्रेमध्ये लावतात आणि लाखो रुपयांची उलाढाल येथे दरवर्षी होत असते। माळेगाव यात्रेमध्ये ग्रामीण भागात निर्मिती होणारे आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे अनेक वस्तूंचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात। तसेच या यात्रेमध्ये विविध प्राण्यांची पण खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते। या यात्रेमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांचे स्टॉल पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे हँडमेड वस्तू असतात आणि घरगुती पदार्थ पण विक्रीसाठी असतात। या माळेगाव यात्रेमध्ये आपल्याला जवळपास 300 ते 400च्या वरती स्टॉल पाहायला मिळतात आणि त्यावरती सर्व काही साहित्य आपल्या घरात घरगुती लागणाऱ्या वस्तू तर असतातच आणि इतरही सर्व काही साहित्य आपल्याला यात्रेमध्ये खरेदी करायला मिळते। दरवर्षी या यात्रेमध्ये नांदेडच नाही तर इतर राज्यातूनही भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते आणि त्याच कारणामुळे येणारे जे भाविक आहेत ते स्वतःला लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जे व्यावसायिक असतात त्यांना 4 पैसे कमवण्याची संधी म्हणजे ही यात्रा असते। माळेगावच्या यात्रेमध्ये आपल्याला छोट्या मोठ्या गावातील व्यापारी व्यावसायिक तर दिसतातच, तसेच बचत गटांच्या महिलांचे पण स्टॉल असतात। खूप मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या महिलांचे पण स्टॉल असतात। त्या व्यतिरिक्त जे घरगुती व्यवसाय करतात त्यांचे सुद्धा स्टॉल आपल्याला येथे पाहायला मिळतात। याच कारणाने माळेगाव यात्रा ही सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते। याच कारणामुळे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची यात्रा ओळखली जाते आणि यावर्षी ही यात्रा 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।